दुसऱ्या दिवशी मानव सकाळी लवकर उठला आणि पटापट सगळं आवरून कामावर जायला निघाला। मानवी पण पोहोचली होती। कामावर आल्यावर ती सरळ त्याला भेटायला निघाली। तिला त्याची मदत हवी असते। मानव तिला पाहून आश्चर्यकारक नजरेने पाहतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग मानवी, आज कसं काय इकडे येणं केलं? मानवी त्याला सांगते, अरे मला तुझी थोडी मदत हवी आहे, तू येणार का माझ्यासोबत? मानवी विचारते। तेव्हा तिला म्हणाला, चालेल बरं, ठीक आहे, आपण दुपारी जाऊया। दोघेही हसतात। इतक्यात तिची मैत्रीण येते, काय रे, आज काय चाललंय? छान मैत्री झाली वाटतंय तुमची। मानवी, तू आज सकाळीच इकडे, काय विशेष? मानवी तिला सांगते, काही नाही ग, सहज त्याला भेटायला आले। मला थोडं काम होतं त्याच्याशी, त्याची थोडी मदत हवी आहे। सगळी कामे आटोपली असतात, सुट्टीची वेळ झालेली असते। तेवढ्यात मानवी परत मानवला भेटायला जाते। आपल्याला बाहेर जायचे आहे, मी तुझी वाट पाहत बाहेर थांबते, तू नक्की तेथे येशील अशी सांगते। तेवढ्यात आपली सर्व कामे आटपून मानव लगेच तेथून निघतो, कारण मानवी त्याची वाट पाहत बाहेर थांबलेली असते। तो तिला भेटतो। दोघेही बसमध्ये बसतात आणि दोघांच्या गप्पा बसमध्ये रंगतात आणि बोलता बोलता आपला स्टॉप कधी येतो त्यांना कळतच नाही। मानवीला शॉपिंग करण्यासाठी त्याची मदत हवी असते। ते दोघेही शॉपिंगसाठी एका मॉल मध्ये जातात। तेथे एका सुंदर गाण्याचा मधुर आवाज ऐकू येतो। दुपारची वेळ असते, सगळीकडे शांतता पसरलेली असते। ते दोघेही शॉपिंग करण्यात व्यस्त होतात। जीवन खूप सुंदर आहे हे त्याला तिच्या सोबत असताना वाटू लागते। खरंच कधीतरी असंच जगावं असं त्याला वाटू लागते आणि मनात गाणं गुणगुणतो। तेवढ्यात ती त्याला कविता म्हणून दाखवते। मानवाला तिची ती कविता खूपच आवडते। तेव्हा तो तिची स्तुती करतो आणि म्हणतो, अरे वा, तुला ही जमतं की काव्य, भारीच आहे। तेव्हा ती म्हणते, नाही रे, काहीतरीच तुझं ते आपलं सहजच। आज पहिल्यांदा तिच्या तोंडातून काव्य निघाल्यामुळे तिला आश्चर्यच वाटलं। खरंच खूपच छान लिहते तू। मानव म्हणतो, अरे आता कुठे, आता नको, आणि तो काव्य विषय नको, अरे आता आपल्याला शॉपिंग करायची आहे। मानवी म्हणते। दोघेही शॉपिंग मध्ये व्यस्त होतात। ती त्याच्या हातात शॉपिंगने भरलेली पिशवी देते आणि भरपूर शॉपिंग करून दोघेही बाहेर येतात। ती त्याच्याकडे पाहून हसते। तो मानव तिच्या स्वप्नात कुठेतरी हरवलेला असतो। तो कुठे हरवला असतो कुणास ठाऊक। मानवी त्याच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहते। इतक्यात तिला आठवते की आपण काहीतरी वस्तू त्या मॉल मधून आणायचो विसरलो। मानवी त्याला तिथेच थांबून ती पुन्हा मॉलमध्ये जाते। तो मानव मानवीची वाट पाहत त्या मॉलजवळ थांबलेला असतो आणि तिच्या स्वप्नात हरवलेला असतो। तिची वाट पाहत असताना तो तिच्या विचारात गुंतून जातो। ही मानवी काही दिवस झाले मला भेटली, पण असं वाटते की खूप दिवसापासून मी तिला ओळखतो। तिच्याशी बोलून मनाला खूप बरं वाटतं। कधी ती माझी जिवलग मैत्रीण होऊन गेली कळलेच नाही। तो माणूस स्वप्नाच्या दुनियेत रमला असतो। सारखं ती येण्याची वाट पाहत असतो। आपण प्रेम व्यक्त करण्याची आणि तिला नव्याने बघण्याची त्याला आतुरता लागलेली असते। काही क्षणातच ती मानवाकडे पाहत आपल्या गालावरचे केस सावरत चेहऱ्यावर सुंदर हसू घेऊन स्वतःशीच काहीतरी बोलत बाहेर येते। मानव तिला पाहतच राहतो। तिच्या चेहऱ्यावरचे हसू पाहताना ते गोड हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटते। आता त्याच्या स्वप्नातल्या दुनियेतून ती सध्या त्याच्या समोर आलेली असते। तो भानावर येऊन तिच्या स्वप्नातून बाहेर आलेला असतो। आता मानव खूप उशीर झालेला असतो। रोज रिमझिम करत येणारा पाहून कुठेतरी हरवला होता। त्याने मानव आज आपली हजेरी लावलीच नव्हती। थोडी ऊन पण कमी झालेली होती आणि अधून मधून वाऱ्याची झुळूक गार वारा येत होता। वातावरण खूपच सुंदर होते। आकाशात ढग दाटले होते, त्यामुळे हवेत गारवा पसरला होता। खूप उशीर झाला होता, भूक पण खूप लागली होती। पोटात कावळे ओरडत होते। तेवढ्यात त्या मॉलसमोर असलेल्या एका दुकानात दोघेही नाश्ता करतात। आता पेटपूजा पण झालेली असते। ते दोघेही शॉपिंग करून खूप दमलेले असतात। सोबत काहीतरी खायला घेऊन एका झाडाच्या सावलीत दोघेही बसतात। दोघांच्या गप्पा चालू होतात। तिच्या निरागस चेहऱ्यावरचे भाव तो डोळ्यांनी टिपत असतो। त्याची नजर मानतीच्या चेहऱ्यावरून हटतच नसते। तो स्वप्नात कुठेतरी हरवला असतो। कदाचित हेच तर ते प्रेम नसेल ना। आपल्या मनातलं कसं व्यक्त करावं हे त्याला कळतच नव्हते। तिच्या चेहऱ्यावरच्या त्या सुंदर हसूने त्याला वेडच लावलं होते। दोघांनाही आता घरी जायला खूप उशीर झाला होता। आपल्याला घरी जायला उशीर होणार म्हणून ते दोघेही तेथून निघतात आणि बसची वाट पाहत स्टॉपवर थांबतात। मानवाला मानतीच्या सोबतचे ते काही क्षण हवेहवेसे वाटतात। ते क्षण असेच राहावे, ते क्षण संपू नये असे तो आपल्या मनाशी बोलतो। तो मानव तिच्या प्रेमात वेडा झाला होता। वातावरण खूपच सुंदर होतं। दुपारची ऊनमान आता कमी झाली। अधून मधून हलका गार वारा येत होता। ती मानव आपल्या गालावरचे केस सावरत बसची वाट पाहत होती।
मान तिच्यासोबत गप्पा करण्यात हसण्यात व्यस्त झाला होता. 2-3 बस आल्या पण त्या थांबल्याच नाही. त्याला मान तिच्या सोबतचे ते काही क्षण हवेहवेसे वाटू लागले होते. त्यामुळे बसने पण आता थोड उशिरा यावे असे त्याला वाटत होते. मान तिच्या स्वप्नात कुठेतरी हरवलेला होता. ते क्षण मान असेच तेथे थांबून राहावे असे त्याला वाटू लागले होते. ते क्षण संपू नये आणि बस लवकर येऊ नये आणि आपल्या गप्पा अशाच चालत राहाव्या असे त्याला वाटत होते. 2-3 बस येऊन गेल्या परत त्याच्या मनाला हुरहुर वाटू लागली. त्याला मान आपले प्रेम तिच्यासमोर व्यक्त करायचे होते. त्याला मान आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. पण त्याची हिंमतच होत नव्हती. कदाचित ती आपल्याला नाही तर म्हणणार नाही ना. ती आपल्याविषयी काय विचार करेल. ती आपली खूप चांगली मैत्रीण आहे. आपण आपल्या मनातलं व्यक्त केल्याने ती आपल्याशी बोलणं तर बंद करणार नाही ना. कदाचित आपण आपल्या चांगल्या मैत्रिणीला हरवू तर नाही ना. असे अनेक विचार त्याच्या मनात येतात.